की आपल्याला नाही तर आपल्याला कॉपी करण्याची आणि जे ते Once more! Once more! Once more! की आपल्याला नाही तर आपल्याला कॉपी करण्याची आणि जे ते तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचं सार्थक स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप कडक आणि खतरनाक झालेला आहे। तर व्हिडिओचा प्रिव्ह्यू तर तुम्ही बघितलाच असेल, तर प्रिव्ह्यू कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि मित्रांनो, आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आलेले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा। त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही आत्तापर्यंत जॉईन नसेल केले तर फटाफट जाऊन तुम्ही जॉईन करून घ्या। त्यावरती आपण अगदी फ्रीमध्ये मटेरियल प्रोव्हाइड करत असतो। तर चला मित्रांनो, तुमचा जराही वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर तुम्हाला ते VPN कनेक्ट करून घ्यायचे आहे। VPN तुम्हाला प्ले स्टोर किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल। हे कनेक्ट झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला CapCut ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे आहे। CapCut ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर इथं न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथून फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। फोटो इथे सिलेक्ट केल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथं एक्सेप्ट रेशोचे ऑप्शन दिसून येणार आहे। तर सिम्पली एक्सेप्ट रेशोच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, 9.16 सिलेक्ट करायचं आहे आणि येसवरती क्लिक करायचं आहे। यानंतर फोटोवरती क्लिक करायचं आणि फोटोला इथं व्यवस्थितपणे झूम करून घ्यायचं आणि सेट करायचं आहे। यानंतर सिम्पली तुम्हाला इथं ओव्हरलेचे ऑप्शन दिसून येत आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे, ॲड ओव्हरले करायचं आहे आणि तुम्हाला मी एक बिटमॅप व्हिडिओ दिलेला आहे, तो बिटमॅप व्हिडिओ तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे। हा व्हिडिओ इथे ॲड केल्यानंतर याला व्यवस्थितपणे थोडंसं झूम करून घ्यायचं आहे। नंतर तुम्हाला फोटोवरती क्लिक करायचं आणि फोटोची ड्युरेशन आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या एंडपर्यंत अशा प्रकारे घेऊन यायचे। यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथं बीट लावायचं। तर बीट लावण्याकरता सिम्पली हा व्हिडिओ इथं प्ले करून घ्यायचा आहे। व्हिडिओ व्यवस्थितपणे इथं प्ले करून घ्यायचा आहे तुम्हाला बीट लावण्याकरता। तर सिम्पली मी इथं व्हिडिओ प्ले करून घेतला आहे। तर बघू शकता मित्रांनो, इथं आपली बीट चेंज होत आहे। तर इथं बीट चेंज होत आहे मित्रांनो, तर इथं आपल्याला फोटोवरती क्लिक करायचं आहे व्यवस्थितपणे आणि फोटोला इथं स्प्लिट करायचं आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करा आणि फोटोला इथं स्प्लिट करा। फोटो इथं स्प्लिट झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला आणखी पुढं जायचं आहे आणि पुढं गेल्यानंतर तुम्हाला आणखी इथं बीट चेंज होताना दिसत आहे। तर सिम्पली मित्रांनो, इथं फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि फोटोला इथं स्प्लिट करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे इथं स्प्लिट करून घ्या। यानंतर मित्रांनो, तुम्हाला याच्या पुढचे जे बीट आहे ते अशाच प्रकारे तुम्ही इथं ॲड करू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे मी इथं पूर्ण बीट इथे ॲड करून घेतो। बीट इथे ॲड झाल्यानंतर सिम्पली मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे। व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि तुम्हाला इथं हा जो बीट व्हिडिओ दिलेला आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्याची ओपेसिटी जी आहे मित्रांनो ते तुम्हाला इथं 0 करून घ्यायचे आहे। तर सिम्पली तुम्हाला त्या ओपेसिटीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि याची ओपेसिटी इथं 0 करून घ्यायची आहे। यानंतर तुम्हाला इथं ॲनिमेशन लावायचे आहेत। तर सिम्पली ॲनिमेशन लावण्याकरता तुम्हाला फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं आहे। पहिल्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर सिम्पली तुम्हाला ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे। ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यामध्ये कॉम्बो कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि कॉम्बो कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला झूम वन हा जो ॲनिमेशन आहे हा ॲनिमेशन इथं अप्लाय करून घ्यायचा आहे। हा ॲनिमेशन इथं अप्लाय केल्यानंतर सेकंड फोटोवरती यायचं आहे, तुम्हाला 2 नंबरच्या फोटोवरती येऊन जा। त्यानंतर मित्रांनो, त्या फोटोला तुम्हाला इथं ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे। ॲनिमेशनवरती क्लिक करून तुम्हाला इथं इन कॅटेगरीमध्ये शेक हा जो ॲनिमेशन आहे हा तुम्हाला ॲनिमेशन इथं अप्लाय करून घ्यायचं आहे आणि याची स्पीड जी आहे ते तुम्हाला इथं फुल करून येसवरती क्लिक करायचं आहे। यानंतर तुम्हाला 3 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे। तर सिम्पली तुम्हाला 3 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे। 3 नंबरच्या फोटोवरती आल्यानंतर तुम्हाला इथं ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे। इन कॅटेगरीमध्ये तुम्हाला इथं स्प्लिट स्लाईड हा जो ॲनिमेशन आहे हा इथं अप्लाय करून घ्यायचा आहे आणि याची स्पीड तुम्हाला फुल करून ॲड करून घ्यायचं आहे। यानंतर 4 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे तुम्हाला। नंतर तुम्हाला इन कॅटेगरीमध्येच तुम्हाला रॉक वर्टिकली हा जो ॲनिमेशन आहे हा इथं लावून घ्यायचा आहे आणि याला पण तुम्हाला अशाच प्रकारे इथं ॲड करून घ्यायचं आहे। यानंतर तुम्हाला 5 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे। इन कॅटेगरीमध्ये तुम्हाला इथं जेली 1 हा जो ॲनिमेशन आहे हा ॲनिमेशन इथं अप्लाय करून घ्यायचा आहे। नंतर तुम्हाला 6 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे। ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि इन कॅटेगरीमध्ये तुम्हाला इथं साईड स्लाईड हा जो ॲनिमेशन आहे हा ॲनिमेशन इथं शोधून घ्यायचा आहे आणि याला व्यवस्थितपणे इथं ॲड करून घ्यायचं आहे। तर हा ॲनिमेशन इथं ॲड केल्यानंतर पुढच्या फोटोवरती यायचं आहे
ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. इन कॅटेगरीमध्ये तुम्हाला इथं क्रॉस शेक हा जो ॲनिमेशन आहे हा ॲनिमेशन इथं अप्लाय करून घ्यायचा आहे. हा ॲनिमेशन इथं अप्लाय झाल्यानंतर यानंतर तुम्हाला त्याच्या पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, म्हणजे 8 नंबरच्या फोटोवरती. त्या फोटोवरती आल्यानंतर सिम्पली ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि इन कॅटेगरीमध्ये तुम्हाला रॉक ओरिझेंटली हा जो ॲनिमेशन आहे हा इथं अप्लाय करून घ्यायचा आहे. हा व्यवस्थितपर्यंत अप्लाय झाल्यानंतर त्यानंतर तुम्हाला इथं ट्रान्झॅक्शन लावायचे आहेत. तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे. सुरुवातीला तुम्हाला व्हिडिओला स्क्रॉल करायचं आहे आणि तुम्हाला पहिलं जे ट्रान्झॅक्शन दिसत आहे ते तुम्हाला इथं सोडून द्यायचं आहे आणि तुम्हाला सेकंड नंबरच्या ट्रान्झॅक्शनवरती यायचं आहे. त्यावरती क्लिक करायचं आणि इथं सर्च करून घ्यायचं तुम्हाला स्क्वेअर ब्लर. तर सिम्पली इथं सर्च करून घ्या. नंतर तुम्हाला इथं हा ट्रान्झॅक्शन दिसून येणार आहे. तर यावरती क्लिक करायचं आणि इथं याला अप्लाय करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे इथं ट्रान्झॅक्शन इथं अप्लाय झालेलं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं इफेक्ट लावायचे आहेत. तर इफेक्ट लावण्याकरता सिम्पली सुरुवातीला यायचं आहे व्हिडिओचे आणि तुम्हाला इथं इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि इथं व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर यामध्ये तुम्हाला हेक्सागोनल स्पॉट हा जो इफेक्ट दिसून येणार आहे तर हा इथं अप्लाय करून घ्यायचा आहे आणि याला तुम्हाला पहिल्या फोटोपर्यंत व्यवस्थितपणे इथं सेट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे इथं सेट झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला 2 नंबरचा फोटो इथं सोडून द्यायचा आहे. 2 नंबरचा फोटो इथं सोडल्यानंतर सिम्पली तुम्हाला 3 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे. तर सिम्पली 3 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे आणि व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. यामध्ये तुम्हाला स्ट्रोक हा इफेक्ट जो आहे तुम्हाला इथं सर्च करून घ्यायचा आहे. तर हा इफेक्ट इथं सर्च केल्यानंतर पहिल्या नंबरला इथं दिसून येणार आहे. तर याला घ्यायचं आहे आणि इथं अप्लाय करायचं आहे. तर अशा प्रकारे इथं अप्लाय केल्यानंतर याची जी लेंथ आहे मित्रांनो ते लेंथ तुम्हाला एकदम व्हिडिओच्या एंडपर्यंत अशा प्रकारे इथं येऊन यायची आहे. तर इथं व्हिडिओच्या एंडपर्यंत इफेक्ट इथं लावायचं आहे. यानंतर मित्रांनो तुम्हाला 4 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे. तर सिम्पली 4 नंबरच्या फोटोवरती येऊन जातो आणि तुम्हाला इथं बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर सिम्पली इथं बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं हॅलो टू हा जो इफेक्ट आहे हा इफेक्ट इथं ग्लोविंग लाईन कॅटेगरीमध्ये तुम्हाला शोधून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे हा इफेक्ट इथं शोधून घेतल्यानंतर याला इथं अशा प्रकारे इथं अप्लाय करून घ्या. तर हा इफेक्ट इथं अप्लाय केल्यानंतर याला तुम्हाला त्या फोटोपर्यंत व्यवस्थितपणे सेट करून घ्यायचं आहे. व्यवस्थितपणे इथं सेट झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि ती इफेक्टला तुम्हाला हे जे वर्टिकल आहे हे तुम्हाला कमी जास्त करू शकता तुमच्या फोटो हिशोबशीर. त्यासून या फोटोनुसार मी व्यवस्थितपणे इथं ठेवत आहे. तर यानंतर सिम्पली तुम्हाला 5 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे आणि इथं बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला टोटल फ्लेम हा जो इफेक्ट आहे हा इफेक्ट इथं शोधून घ्यायचा आहे आणि याला इथं लावून घ्यायचं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे याला इथं ॲड करून घ्या. ॲड केल्यानंतर याला व्यवस्थितपणे फोटोपर्यंत व्यवस्थित ॲडजस्ट करा. नंतर तुम्हाला 6 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे. बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला फ्रॅगमेंट क्लोन हा जो इफेक्ट आहे हा तुम्हाला इफेक्ट इथं लावून घ्यायचा आहे. तर सिम्पली मित्रांनो हा इफेक्ट इथं शोधून घ्यायचा आहे आणि याला व्यवस्थितपणे इथं ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर याला पण व्यवस्थितपणे इथं फोटोपर्यंत सेट करा. नंतर तुम्हाला 7 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे आणि तुम्हाला यामध्ये सायकेट्रिक हॅलो हा जो इफेक्ट आहे हा इफेक्ट इथं शोधून घ्यायचा आहे आणि हा व्यवस्थितपणे इथं ॲड करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे हा फोटोपर्यंत व्यवस्थितपणे इथं सेट करायचा आहे. नंतर तुम्हाला 8 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे. 8 नंबरच्या फोटोवरती आल्यानंतर इथं बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला यामध्ये स्ट्रोक कॅटेगरीमध्ये लाईट डिसॉल्विंग हा इफेक्ट तुम्हाला इथं व्यवस्थितपणे सेट करून घ्यायचा आहे. यानंतर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि तुम्हाला इथं एक लेअरिक्स व्हिडिओ ॲड करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला इथं ओव्हरलीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, ॲड ओव्हरली करायचं आहे आणि तुम्हाला तो व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही इथून ॲड करून घ्या. तर सिम्पली मित्रांनो अशा प्रकारे हा व्हिडिओ इथून ॲड करून घ्यायचा आहे. तर हा व्हिडिओ ते ॲड केल्यानंतर इथं स्पीडच्या ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे, डार्कन सिलेक्ट करायचं आहे आणि याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि याला व्यवस्थितपणे इथं तुमच्या फोटो हिशोबशीर तुम्ही व्यवस्थितपणे याला लहान मोठं करून याला व्यवस्थितपणे इथं सेट करून घ्या. तर मित्रांनो अशा प्रकारे हा व्हिडिओ इथं सेट झाल्यानंतर आपला व्हिडिओ इथे पूर्णपैकी एडिट झालेला आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि मित्रांनो आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा झालेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून एडिटिंग शिकवत असतो.